श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये प्राचीन काळच्या चतुर्भुज काही मूर्ती सापडल्यात। या ठिकाणचा तपास आणखी चांगल्या पद्धतीने करण्यात यावा आणि जोपर्यंत इथे अजून काही पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला सुरुवात करू नये असं आवाहन अंकुशराव कदम यांनी केलं। सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम चालू आहे। हे काम चालू असताना 700 वर्षांपूर्वीच मंदिराचं बांधकाम ठेवलं जाणार होतं आणि यानंतरचं झालेलं बांधकाम पाडलं जाणार होतं। दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती आणि अखेर आज आमचा हा अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच कान्होपात्रा मंदिरा शेजारील हनुमान गेट खाली एक तळघर आढळून आलं। या तळघरामध्ये 2 पुरातन मोठ्या मूर्ती आणि पुरातन नाणी, काचेच्या बांगड्या आणि अन्य मूर्ती आढळून आल्यात। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। या संत वचनानुसार भूवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुरातत्व खात्याकडे याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं असून या संदर्भात मागील काळातच आम्ही मंदिर समितीला आणि पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केलेली होती। आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन सुरू करू नये असं मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलंय। पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील आढळलेलं तळघर उघडण्यात आलं। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली। या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या तर विष्णू बालाजी रूपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती आणि अन्य एक मोठी मूर्ती सापडली। पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते। त्यांना या 2 मूर्तींसह अन्य भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या, त्या त्यांनी बाहेर काढल्या। विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेट जवळ हा दरवाजा सापडला, त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचं पुरातत्व विभागाचं सहाय्यक संचालक विशाल वाहने यांनी सांगितले। एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचं समजलं। एक 6 बाय 6 फुटाचं चेंबर आहे। येथे एकूण 6 वस्तू आढळल्या। मातीच्या बांगड्या येथे सापडल्या तसेच दगडाच्या मूर्त्या सापडल्या। हे तळघर आतून बंदिस्त आहे, ज्या पलीकडे काही असेल असं वाटत नाही। तरीही याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली। खरं तर आज आढळून आलेल्या तळघरासारखंच मंदिराखाली अन्यत्रही अनेक तळघर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वास्तूंमध्ये अशी तळघर आहेत, तर मंदिरातही असू शकतात। सध्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी एक प्रति विठ्ठल मंदिर असू शकेल अशी चर्चाही पंढरपुरात ऐकायला मिळतेय। त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे। अन्यत्रही खोदकाम करून काही तळघर आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही। तमाम वारकरी संप्रदायासाठी आजची घटना ऐतिहासिक आणि मौलिक असून या अनुषंगाने आणखी पुरातन वैभव समोर येण्याची शक्यता आहे असं मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलंय। विठ्ठल आवडे